तर नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासोबतच्या आणखी 2 आमदारांनी या जाळीवर उडी मारलेली आहे। झिरवाळ आणि खोसकर यांनी संरक्षक जाळीवर त्यांनी उडी मारली। आदिवासी समाजाच्या आमदारांनी हे आंदोलन केलंय। कालही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि आजही त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा मुख्यमंत्री ऐकत नसतील तर प्लान बी आमचा तयार आहे असं झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे आणि मंत्रालयातल्या संरक्षण जाळीवर झिरवाळ यांनी उडी मारलेली आहे। मंत्रालयामधली ही संरक्षण जाळी सध्या राजकीय नाट्यासाठी याचा वापर केला जातोय असं दिसतंय। तसंच नरहरी झिरवाळ हे विधानसभा उपाध्यक्ष आहेत। आदिवासी समाजाचे सगळेच आमदार या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। एसटी प्रवर्गामधून धनगरांना आरक्षण नको या मागणीसाठी आणि इतर आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी म्हणून नरहरी झिरवाळ आणि आणखी 2 आमदार मंत्रालयासमोर आंदोलनासाठी देखील बसले होते। याआधी देखील मागण्या मान्य नाही झाल्या तर राज्यभर आंदोलन करू असा इशारा जो आहे तो देण्यात आला होता। मात्र मुख्यमंत्री जर अजूनही ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे अशी भूमिका झिरवाळ यांनी व्यक्त केलेली आहे। आज आमदार नरहरी झिरवाळ, आमदार डॉक्टर किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील, खासदार हेमंत सावरा हे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले होते। मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आदिवासी समाजाचे सगळेच आमदार आक्रमक झाले आणि या 3ही आमदारांनी मंत्रालयामधल्या संरक्षक जाळीवर उडी मारलेली आहे। त्यानंतर आता त्यांना संरक्षक जाळीवरून बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र तिथेच आता मंत्रालयामध्येच आदिवासी आमदारांनी इथे ठिय्या दिलाय। नरहरी झिरवाळ देखील इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत। झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, अत्यंत जबाबदार पदाधिकारी आहेत आणि मुळामध्ये ते महायुतीमध्ये सरकारमध्ये आहेत। आरक्षणाच्या मागण्यासंदर्भामध्ये, आदिवासींच्या मागण्यासंदर्भामध्ये मग अजितदादा असतील किंवा इतर त्यांचे नेते असतील ते सुद्धा आता मंत्रालयात उपस्थित आहेत। एखादं आंदोलन करण्यापूर्वी असलेल्या नेत्यांशी बोलणं हे गरजेचं होतं। 11 वाजता कॅबिनेटची बैठक सुरू आहे। बैठक संपल्यानंतर झिरवाळांना सुद्धा माहिती आहे की मुख्यमंत्री हे प्रत्येकाला भेटतात, प्रत्येक शिष्टमंडळाशी चर्चा करतात। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये आदिवासीचे जे सर्व नेते आले होते त्यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली होती। मला वाटतं असं आंदोलन करण्यापेक्षा जर मुख्यमंत्र्याला भेटून त्यांच्याकडे आपलं जी काही मागणी असेल ती सविस्तरपणे जर मांडली असती आणि मग त्याच्यानंतर लोकशाहीने दिलेला अधिकार जो आंदोलनाचा आहे मग कशा प्रकारे करायचं, काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु त्याच्यानंतर जर केलं असतं तर मला वाटतं हे बरं झालं असतं।